नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत ओला मुगांच्या सोल्यांची चटणी। चला तर मग चटणीला सुरुवात करूया। या इथे मी अर्धा कप सोले घेतलेले आहेत तुरीचे। यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, काही कढीपत्त्याची पाने, यामध्ये आवडत असेल तर लसूणही वापरायचा आहे। आणि हे छान 1 चमचा तेलावरती आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे। परतत असताना आपल्याला यावरती झाकण ठेवून 10 मिनिट परतायचं आहे आणि परतत असताना अधूनमधून याला आपल्याला परतायचं सुद्धा आहे। तर या इथे छान वाफ आलेली आहे आणि ते बऱ्यापैकी नरम झालेले आहेत। फार आपल्याला हे परतायचे नाहीये, कडक होतील नाहीतर। आणि आता हे पूर्ण परतून झाल्यानंतर आपल्याला गार झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचं आहे। यामध्ये साधारण मूठभर कोथिंबीर, या इथे कोथिंबीरीच्या काड्या वापरल्या तरी चालतील, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा जिरे आणि थोडीशी हळद मी इथे घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे। अर्ध्याचा लिंबाचा रस इथे पिळून घालायचा आहे। जर लिंबू नसेल तर या ठिकाणी 1 चिंचेचा तुकडा घातला तरी इथे चालेल। तर यामध्ये आता थोडेसे पाणी घालायचे आहे। सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी वापरायचं नाहीये। सुरुवातीला जाड भरडून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरजेप्रमाणे आपल्याला चटणी कितपत पातळ पाहिजे तर त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे तयार झालेली आहे चटणी। आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर आता इथे एका ठिकाणी आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडासा हिंग घालून सोबतच काही कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि छान कडकडीत फोडणी तयार करायची आहे। आणि ही फोडणी आपल्याला ह्या चटणीवरती द्यायची आहे। ओल्या मुगाची जी आमटी आहे तर याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, तो पण जाऊन चेक करू शकता। तर इथे चटणीला फोडणी करून झालेली आहे आणि छान ती मिक्स करायची आहे। तर ही चटणी आपण तोंडी लावण्यासाठी किंवा पराठे, धपाटे, थालीपीठ किंवा पुऱ्यांबरोबरही सर्व करू शकतो। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझी रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील। भेटूयात पुढच्याच अशा ट्रॅडिशनल, पारंपरिक आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।